नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव VMS मराठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्मनिरूपण हा चॅप्टर बघणार आहोत. आता काय सांगितलं ते बघूया. आता ह्या चॅप्टरमध्ये जवळपास आपल्याला एसीक्यूला बराच वेळ क्वेश्चन विचारला जातो की आत्माचं आयुर्वेदिक महत्त्व लिहा, आत्माची निरुक्ती, परिभाषा, पर्याय नाव लिहा किंवा आत्माचे पर्याय नाव MCQला बराच वेळ विचारलं जातं. तसंच आत्माचे काय सांगितलंय की आत्माचे लक्षण लिहा, ह्यावर सुद्धा प्रश्न असतो. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. आता काय सांगितलंय, आत्मा कसा आहे 9 कारण द्रव्यापैकी एक आहे. त्यानंतर आत्मा कसा आहे अमूर्त. तसंच काय सांगितलंय आत्माची निरुक्ती काय दिली ते बघून घेऊया. अत सातत्य गमने सत्यभ्याम म्हणजे काय म्हटलंय की धातू या अत सातत्य गमने सत्यभ्याम धातूद्वारा आत्मा शब्द बनलाय. ह्या धातूद्वारा आत्मा शब्द बनलाय. तसंच काय सांगितलंय की जो सतत गतिशील असतो त्याला आत्मा म्हणतात. जो सतत गतिमान असतो आणि गतिशील असतो त्याला काय म्हटलं, आत्मा म्हणतात. आता आत्माचे काही पर्याय नाव दिले ते बघून घेऊया. की MCQला बऱ्याच वेळेस विचारलं जातं MCQला की आत्म्याचा खालीलपैकी कोणता पर्याय नाव आहे किंवा पर्याय नाव खालीलपैकी नाही. तर बघूया काय सांगितलंय. आता न्याताचा अर्थ होतो जाणकार. त्यानंतर काय म्हटलंय स्त्रष्टा, त्यामध्ये सृष्टीचं रचना करणारा. त्यानंतर स्प्रष्टा म्हणजे स्पर्शाला अनुभव घेणारा. तसेच दृष्टा म्हणजे बघणारा. तसेच श्रोत्रा म्हणजे ऐकणारा. तसे आणखी खूप काही आहे असे पर्याय नाव आत्म्याचे. तसेच काय सांगितलं, आता आत्माची परिभाषा बघूया. काय सांगितली की आत्मत्व अभिसंबंधात आत्मा म्हणजे काय सांगितलंय की जो आत्मत्व जातीवाला आहे तर त्याचे नाव आत्मा आहे. म्हणजे काय सांगितलं, जो आत्मत्व जातीवाला आहे त्याचं नाव आत्मा आहे असं सांगितलंय. त्यानंतर काय सांगितलंय, आत्माचे 2 मुख्य प्रकार कोणते, जीवात्मा आणि परमात्मा. जीवात्मा कशी असते, प्रत्येक शरीरात भिन्न भिन्न असते. जीवात्मा जे तुमच्या माझ्या शरीरात आहे ती कोणती, जीवात्मा जे प्रत्येक शरीरात भिन्न भिन्न असते. तशी ती कशी नित्य असते, म्हणजे ज्याला काय म्हणताय, ज्याला अंत नाही अशी नित्य. तशीच काय म्हणता येईल परमात्मा. आता परमात्मा म्हणजे काय, ईश्वर व परमपुरुष. जे परमात्मा असतो तो ईश्वर असतो आणि ते परमपुरुष असतो. तसंच काय सांगितलंय की जे परमात्मा असते आत्म्याचे आपला प्रकार दुसरा, तो सर्वज्ञ असतो व एक असतो. जो परमात्मा असतो तो सर्वज्ञ असतो आणि एकच असतो, हा असतो परमात्मा. त्यानंतर काय सांगितलं, आता उत्पत्तीमध्ये काय सांगितलंय आत्म्याची, आत्मा हा अनादी आहे परंतु राशीपुरुष मात्र मोह, इच्छा, द्वेष व कर्माने उत्पन्न होतो. म्हणजे आत्मा अनादी आहे परंतु काय, राशीपुरुष मात्र मोह, इच्छा, द्वेष, कर्माने उत्पन्न होतो. म्हणून याला सकारण असतो. तसंच काय आत्म्याचं स्थान काय सांगितलंय, हृदय हे आत्म्याचे प्रमुख स्थान सांगितलेलं आहे. तसं आत्म्याचं स्वरूप काय, हे आत्मा कसा निर्विकार असतो, कोणतेही विकार होत नाही. तसं तो पर असतो, अणु असतो आणि नित्य असतो. हे आत्माचं स्वरूप आहे. तसं विविध आचार्यानुसार आत्म्याचे स्वरूप काय सांगितलंय. आता हे बराच वेळेस क्वेश्चन येतो, एसीक्यूला क्वेश्चन असतो हा की विविध आचार्यानुसार आत्म्याचे स्वरूप स्पष्ट करा. आता बघूया काय काय सांगितलंय की सांख्यमध्ये, आता सांख्यांनी काय सांगितलं आत्माचं काय स्वरूप आहे की आत्मा काय म्हटलंय की आत्मा हा त्रिगुणातीत विवेकी, विषयी, विशेष चेतन व अप्रसव धर्मी असून निर्विकार व निष्क्रिय असतो. हे सांख्य सांगतात. तसं वैशेषिक काय सांगतात, आत्मा चैतन्याचा आधार असून तो सर्वव्यापी म्हणजे विभू असतो. तशी वैशेषिक काय सांगतात की आत्म्याचे 2 प्रकार त्यांनी सांगितले, परमात्मा आणि जीवात्मा. कोणी वैशेषिकने सांगितले. MCQचं महत्वाचं आहे, कोणी आत्म्याचे प्रकार सांगितले तर वैशेषिकांनी परमात्मा आणि जीवात्मा. त्यानंतर काय सांगितलंय की न्याय व वैशेषिक काय सांगतात, आत्मा हे चेतने आणि अमूर्त द्रव्य. त्यानंतर ते काय म्हणते, तो विशेष अवस्थेत चैतन रूप वाटतो. म्हणजे विशेष अवस्था आली तरच तो चैतन रूप वाटतो. हे कोण सांगतं, न्याय आणि वैशेषिक म्हणतात. त्यानंतर काय म्हटलं पुढं की मीमांसांच्या मते काय की आत्मा चैतन द्रव्य असून त्यात काय अंशतः अज्ञानाच्या आवारांनी झाकला जातो. म्हणजे आत्मा चैतन द्रव्य आहे पण असून अंशतः अज्ञानाच्या आवारांनी झाकला जातो असं यांनी म्हटलंय मीमांसांनी. त्या चार्वक काय म्हणतात की आत्मा, ते चार्वक आत्मा मानत नाही. मग ते आत्मालाच मानत नाही कोण, चार्वक. असं MCQ येऊ शकतो की आत्माला कोण मानत नाही किंवा कोणतं दर्शन किंवा कोण आचार्य आत्माला मानत नाही, तर चार्वक.
परंतु काय म्हणतात, पृथ्वी, आप, तेज, वायू यांच्या विशिष्ट संयोगाने त्यांच्यात चैतन्य उत्पन्न होते. म्हणजे काय म्हणतात, परंतु पृथ्वी, आप, तेज, वायू यांच्या विशिष्ट संयोगाने जेव्हा त्यांचा विशिष्ट संयोग होतो त्यांच्यात चैतन्य उत्पन्न होतं. असे कोण 4 वाक्य म्हणतात. आता पुढं काय दिलंय ते बघूया. की पुढं दिलंय की आता बौद्ध काय म्हणतात की आत्मा संमत असून आत्म्याच्या विज्ञानाचा प्रवाह मानतो. म्हणजे काय म्हटलं, आत्मा समज असून आत्म्याचा विज्ञानाचा प्रवाह मानतो, असं बौद्धांचं मत आहे. तसं जैन काय म्हणतात की जैनचं मत काय आहे की ज्या शरीरात जीवात्मा राहतो त्याच शरीरात तो व्याप्त असतो. म्हणजे ज्या शरीरात जीवात्मा असतो त्याच शरीरात तो व्याप्त असतो झालेला. त्यानंतर काय म्हटलं, शंकराचार्य काय म्हणतात, जीवात्मा संपूर्ण शरीरात व्याप्त असतो, त्याला कोणतेही आकार नसतो व निराकार नसतो. मग त्याला आकार पण नसतो, निराकार पण नसतो, असं शंकराचार्य म्हणतात. तसं आपलं आयुर्वेद काय सांगतं की आत्माबद्दल की चेतना धातूला आत्मा म्हणतात. जे आपला चेतना धातू असतो त्याला आत्मा म्हणतात. असा प्रकारे आपला क्वेश्चन येऊ शकतो की विविध आचार्यानुसार आत्म्याचं स्वरूप स्पष्ट करा किंवा विविध मतानुसार. त्यानंतर आता पुढे आत्म्याचं लक्षण, मागच्या वर्षीच आपल्याला विचारलं होतं की आत्म्याचं लिंग लिहा, म्हणजे आत्म्याचं लिंग लिहा म्हणून आलं की आत्म्याचं लक्षण लिहा म्हणून SQ आला होता 2024च्या क्वेश्चन पेपरमध्ये पदार्थच्या. तर आता हे खूप IMP आहे की बऱ्याच वेळेस पदार्थला असं विचारलं जातं की आत्म्याचं लक्षण लिहा किंवा आत्म्याचं लिंग लिहा. आता ते बघूया काय सांगितलंय. अरे चरकोक्त आत्मलक्षण काय आहे ते बघून घेऊया. आता श्लोक दिलाय, हा तुम्हाला नेमका पाठ पाहिजे. हा श्लोक नसल तर ह्याची सुरुवातीची 2 लाईन तर पाठ ठेवा आणि बाकीचं सगळे ह्याच्या खाली जे पॉईंट्स असेल ते रिमेंबर करा. आता काय काय ते बघूया की प्राण आपण निमेष दया जीवन मनसो गती इंद्रिय अंतरसंचार प्रेरणम धारणम च येतं देश अंतरगती स्वप्ने पंचत्व ग्रहणम तथा दृष्टस्य दक्षिणे नाक्षणा सव्वे नावगमस्तता त्यांना इच्छा द्वेष सुखम दुःखम प्रयत्न चेतना धृती वृद्धी स्मृती अहंकारो लिंगाने परमात्मा. म्हणजे काय चरक शारीरस्थानचा पहिल्या अध्यायामधला हा श्लोक आहे. यामध्ये काय सांगितलंय की पहिला दिलं आत्म्याचं लक्षण दिलं प्राण म्हणजे काय, मुख व नासिकाद्वारा फुफ्फुसांच्या आत जाणाऱ्या वायूला प्राण म्हणतात. म्हणजे मुख आणि नासिकामध्ये दौरून आपल्या फुफ्फुसाच्या आत म्हणजे वायू जातो त्याला प्राण म्हटलंय. तसं आपणला कोणाला म्हटलंय, जो मलमूत्राचे विसर्जन करणाऱ्या वायूला आपण म्हणतात. जे मलमूत्राचं विसर्जन आपल्या शरीराबाहेर काढतो त्याला आपण म्हटलंय. तसं निमेष म्हणजे काय, डोळ्याच्या पापण्याला बंद करणे म्हणजे निमेष म्हणले. तसंच विरुद्धाचं उन्मेष काय असेल बरं, की डोळ्याच्या पापण्या उघडणे म्हणजे उन्मेष असेल. तसंच जीवनगती म्हणजे काय, दोष धातुमल इत्यादी क्रियाचा व्यापार म्हणजे जीवनगती. तसं मनाची गती म्हणजे इंद्रियाच्या विषयांचे हेतूचे नाव म्हणजे मनाची गती. तसं 7वं काय, इंद्रिय आंतरसंचार किंवा विकार म्हणजे मनाचा संचार एका इंद्रियाकडून दुसऱ्या इंद्रियाशी होणे. जसं की उदाहरण काय दिलंय, चक्षु इंद्रियाने जर चिंच बघितल्यावर रसन इंद्रियाला त्याची संवेदना होऊन पाणी सुटते. म्हणजे जर आपण आपल्या डोळ्याने जर आपल्या चिंच बघितली तर आपल्याला की जिभेला तोंडाला पाणी सुटतं. असे कसे इंद्रिय आंतरसंचारचं हे उदाहरण आहे. तसंच प्रेरणा म्हणजे काय की मनामार्फत इंद्रियांना विषयांकडे जाण्याची प्रेरणा देणे. म्हणजे मनामुळे आपल्याला जर समजा मोटिवेशन एक प्रकारे की आता तुम्हाला माहिती आहे की आता शेवटचे 30 दिवस राहिले, या दिवसात आता खूप अभ्यास करायचं, जे करायचं, UT क्लिअर करून पुढच्या वर्गात जायचं. जे मनाला तुम्ही प्रेरणा देताय, मनाला एक काय इंद्रियाला प्रेरणा देतं, एक मोटिवेशन देतं, हे म्हणजे प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. आता धारण म्हणजे काय, शरीराचे धारण करणे. आत्मा काय करतो, शरीराचं धारण करतो म्हणून त्यात धारण म्हटलंय. हे आत्म्याचं लक्षण आहे. तसंच काय म्हटलंय की 10वा स्वप्नात देशांतर गमन म्हणजे काय, स्वप्नात तुम्हाला असं काय लय वेळेस स्वप्न पडले असेल की मी यार दुबईला गेलो, न्यूयॉर्कला गेलो, अमेरिकाला गेलो, असं भारी भारी देशात गेले, तुम्ही फिरून आले. की काय म्हणून आत्म्याचं लक्षण म्हणून तुम्हाला स्वप्न येतं की स्वप्नात तुम्हाला वेगवेगळ्या देशात गमन करतात तुम्ही. तसं काय म्हटलंय. त्यानंतर पंचत्व ग्रहण म्हणजे पंचत्व ग्रहण म्हणजे काय, की मृत्यू होणे किंवा म्हणजे पंचत्वात विलीन होणे. म्हणजे जे 5 आपले पंच महाभूतापासून आपलं शरीर बनलंय त्या पंचमहाभूतामध्ये विलीन होणं म्हणजे पंचत्व ग्रहण. तसं 12 काय, दृष्टस्य दक्षिणे नाक्षणा जन्म ज्ञानम म्हणजे काय, उजव्या डोळ्याने जे पाहिलेले आहे तेच दृश्य डाव्या डोळ्याने सुद्धा नेमके तेच ज्ञान होणे. म्हणजे जर तुम्ही उजव्या डोळ्याने जर पाहिलं की
समोर एक डावा बंद केला, डावा डोळा बंद केला आणि उजव्या डोळ्याने जर पाहिलं तुमचा मित्र तुम्हाला समोर दिसला, तेच जर तुम्ही डोळा बंद केला आणि डाव्या डोळ्याने पाहिला तर तुम्हाला तोच मित्र दिसणार आहे का दुसरा मित्र सोडून दुसरं काही दिसणार नाहीये. तेच उजव्या डोळ्याने पाहिलं ते डाव्या डोळ्याने दिसणं म्हणजे काय दृष्टस्य दक्षिणे नाशनाजन्य ज्ञान. तेच आता काय पुढं की इच्छा. आता इच्छा हे आत्म्याचं पुढचं लक्षण आहे की अप्राप्त वस्तूच्या प्राप्तीसाठी संकल्प करणं. म्हणजे काय की तुम्हाला अप्राप्त म्हणजे आता भविष्यात जाऊन तुम्ही डॉक्टर होणार, खूप काही पैसा कमवणार, ही तुमची इच्छा आहे. तेच अप्राप्त वस्तूच्या प्राप्तीसाठी केलेला संकल्प म्हणजे इच्छा. हेच त्यानंतर द्वेष. आता द्वेष म्हणजे काय, क्रोधाचे नाव म्हणजे द्वेष. आता एखाद्याबद्दल तुम्हाला राग असतो, मनात लई द्वेष असतो, म्हणजे एखाद्याचा राग आला की यार ही मला बोललीच नाही, आज खूप काय झालं, तर तिच्याबद्दलचं तुमच्या मनात आला राग म्हणजे तो कोण असतो, द्वेष असतो. त्यानंतर आता काय सुख. आता सुख म्हणजे काय, धर्मजन्य अनुकूल ज्ञानाच्या विषयाचे नाव म्हणजे सुख. सुख आहे म्हणजे काय, धर्मजन्य अनुकूल ज्ञानाच्या विषयाचे नाव सुख आहे. म्हणजे सुख आपलं म्हणजे हे दैनंदिन जीवनामधलं सुख, हे कसं आत्म्याचं लक्षण आहे. आता काय दुःख. आता हे पुढे आलंय दुःख. दुःख काय आलंय की अधर्मजन्य प्रतिकूल ज्ञानाचे विषय म्हणजे दुःख. म्हणजे अधर्मामुळे जे भेटतं आपल्याला ते म्हणजे असतं दुःख. म्हणजे चोरी वगैरे करणं किंवा मग कोणाला मारपीट करणं वगैरे की अधर्म करणं हे असं दुःख. त्यानंतर प्रयत्न म्हणजे कायिक वाचिक मानसिक कर्म करण्याच्या प्रवृत्तीला प्रयत्न म्हणतात. जे कायिक वाचिक मानसिक कर्म करण्याची प्रवृत्ती असते त्याला प्रयत्न म्हणतात. आता चेतना म्हणजे काय, चैतन्याला चेतना म्हणतात. जे आपलं चैतन्य असतं त्याला चेतना म्हटलंय. त्यानंतर काय म्हटलं धृती म्हणजे धैर्य. त्यानंतर आता बुद्धी म्हणजे सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या हेतूला बुद्धी म्हणते. सर्व प्रकारचा ज्ञानाचा हेतू असतो त्याला बुद्धी म्हणतात. आता स्मृती म्हणजे काय, इंद्रियाद्वारा भूतकाळात झालेल्या ज्ञानाचे पुन्हा स्मरण होणे म्हणजे स्मृती होय. म्हणजे इंद्रियाद्वारा आपल्याला जे भूतकाळात झालेल्या ज्ञानाचे पुन्हा स्मरण होणे म्हणजे स्मृती. जसं की तुम्ही पेपरला बसले, तुम्हाला जर असा प्रश्न पडला की आत्म्याचं लक्षण लिहा, चरकानुसार आत्म्याचं लक्षण लिहा, किंवा पुन्हा असा प्रश्न पडला की आत्म्याचे लिंग लिहा, असा एसीक्यूला प्रश्न दिसला तुम्हाला, तर मग तुम्ही लगेच म्हणता की यार सरांनी आपल्या BMS मराठीमध्ये शिकवलं होतं की आत्म्याचं लिंग ते किती 22 प्रकार होते चरकांनी दिलेले, तेच त्यातनं एक आपल्याला होतं की त्यात एक स्मृती हा प्रकार होता. म्हणजे तुम्हाला ते ध्यानात आलं सगळं काही की असंच पूर्ण काही सरने एक्झाम थ्रू आपल्या एक्झाम्पलने समजून सांगितलं होतं. तेच म्हणजे काय आहे की आपले हे काय होय आपले हे आत्म्याचे लक्षण आहे. ते जे जेव्हा तुम्हाला लक्षात येईल म्हणजे पेपरवर बसल्यावर मी शिकवले लेक्चरमध्ये तुम्हाला की नाही सरने शिकवलं होतं, ते म्हणजे काय स्मृती. आणि तुम्ही ते पेपरमध्ये लिहून येणार आहे सगळं काही. त्यानंतर 22 म्हणजे काय अहंकार म्हणजे काय, अहमभाव असणे म्हणजे अहंकार. आता अहमभाव म्हणजे काय, मी पण असणं. एखादा नसतो का की क्लासचा CR असतो तो म्हणजे मी म्हणजे कोण, मी म्हणजे कोण, तो म्हणजे अहंकार म्हणजे अहमभाव असणे. आता हे त्यानंतर आता काय सुश्रुत. आता दुसरा पाहिजे आपल्या प्रकार सुश्रुतोक्त आत्मलक्षणे. हे पण IMP बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारलं झालंय की सुश्रुतोक्त आत्मलक्षणे लिहा. आता कोणकोणचे तेच आहेत खाली बघूया. काय की सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, प्राण, अपान, उन्मेष, निमेष, बुद्धी. त्यानंतर काय मन संकल्पना, विचारणा, स्मृती, विज्ञान आणि अध्यावसाय. आणि त्यानंतर विषय उपलब्धी. हे अशा प्रकारे हे अगोदर आपण चरकोक्त पाहिले होते. चरकोक्त आत्मलक्षणं पाहिले 22. त्यानंतर आपण पाहिलं की सुश्रुत आत्मलक्षणं पाहिले 16. कोणकोणते पाहिले पहिल्यापासून, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, प्राणापान, उन्मेष, निमेष, बुद्धी. त्यानंतर मन संकल्प, विचारणा, स्मृती, विज्ञान, अध्यावसाय आणि विषय उपलब्धी. आता काय विद्यार्थ्याचा असा प्रश्न होता की सर आता ह्या कंडिशनला श्लोक पाठ करावे की नको. तर हे बघा, जर श्लोक आता कसं वेळ खूप कमी आपल्याकडं, तर आता एक दोन लाईनचे जरी श्लोक असेल तर तुम्हाला चालत्या कामानुसार होत असेल तर करा, आणि जर नसेल होत तर नाव खालची ध्यानात ठेवा. जसं सुश्रुतोक्त आत्मलक्षण आपण जे 16 सांगितले, हे फक्त एक सुख दुःख असतं जोड्या करून, इच्छा द्वेष असतं, त्यानंतर प्राण आपण असतं, उन्मेष निमेष असतं, असं ध्यानात ठेवून असं ठेवू शकता तुम्ही जोड्या करून बिन नाव. आणि त्यानंतर आणखी एक चार्ट हे मी दाखवणार आहे की पुढं म्हणजे ह्यालाच अटॅच असेल ते. म्हणजे आपण चरकोक्त पाहिलं तसे सुश्रुतोक्त, तसं अनेक दुसऱ्या आचार्यानुसार पण आपले आत्म्याचे लक्षण आहे ते एकदा फक्त वाचून ठेवा आणि जमलं त्याचे नाव ध्यानात ठेवा, कारण त्याचे MCQला प्रश्न येऊ शकतो. किंवा असा पण SCQला आणखी एखादा प्रश्न असू शकतो की आणखी आत्मलक्षण लिहा, त्यामध्ये तुम्ही आणखी एखाद्या आचार्याचं आणखी ऍड करू शकता. पण चरकोक्त सुश्रुतोक्त लिहिलं तरी खूप काही. तर चालतंय, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.